आजच्या ब्लॉग मध्ये वेदांत पण लेट नाही आणि मयुरी पण लेट नाही. हा तेल लावून नाही आलाय. हॅपी होली. यार मी सांगणार होतो ते कट. हे एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आहे होळी, म्हणजे होळी दहन बोलतात ना ते, म्हणजे आज 13 मार्च आहे इन शॉर्ट. तर मला एक स्टोरी आठवते. म्हणजे मला अजिबात हा सण आधी आवडायचा नाही, म्हणजे लहानपणापासून ते पकडं 10वीपर्यंत वगैरे मला हा अजिबात सण आवडायचा नाही. बिकॉज जिथे मी आधी राहायचे ना तिथे म्हणजे असं फ्रेंड्स नसायचे कोण, आणि मग मला कधी खेळायला मिळालंच नव्हतं. असं म्हणजे प्रॉपर सगळे असे होळी खेळायचे ना रंगपंचमी, तसं मला कधी मिळालंच नव्हतं. आणि मग मी वरून सगळ्यांना बघायची, सगळे मस्त खेळतायत अँड ऑल. मी जेव्हा रेकॉर्डिंग करायला गेले ना तेव्हाच काहीतरी कन्स्ट्रक्शनचं सुरू होतं. मे बी तुम्हाला ते ऐकू येणार नाही, बट खूप जोरात कन्स्ट्रक्शनचा आवाज चालू आहे इथे. वरतून बघताना असं व्हायचं की यार मलाही जायचंय, आणि असं मला खूप सॅड वाटायचं. आणि मग सगळ्यांचे स्टोरीज आणि सगळं बघायचे तर अजूनच मला व्हायचं की यार मला नाही मिळत आहे जायला. आणि मग कट्टू मी इथे शिफ्ट झाली तेव्हा मी फर्स्ट टाइम खेळली असेल एकदम होळी, जे आपण फ्रेंड्ससोबत खेळतो ना तशी होळी खेळली. म्हणजे हे माझं 3rd इयर आहे मी होळी म्हणजे फ्रेंड्ससोबत वगैरे खेळते असं. तर तेव्हापासून आम्ही एक रिच्युअल केलं की म्हणजे आम्ही होळी ते माझ्या इथेच येतात सगळे, तर आम्ही ते होळी खेळून वगैरे झाल्यानंतर मग मी बिर्याणी पार्टी ठेवते, वेदांत थंडाई अरेंज करतो, आणि मस्तपैकी आम्ही खेळून आलो, एकदम थकून बिकून आलो की खातो, थंडाई पितो आणि मग घरी जाऊन झोपतो. सो ही माझी एक बॅक स्टोरी आहे छोटीशी. तर तेव्हापासून मला होळी सण खूप आवडायला लागला आहे. आधी मला असं आवडायचं नाही कारण मला कधी खेळायला असंच मिळायचं नाही, बट नाव आय एन्जॉय. चलो मग मी तुम्हाला थोडेफार असे क्लिप्स दाखवेन. आता आज दहन आहे तर सगळे असे फेस्टिवल्सला येतात. यांनी पण चांगले कपडे घातले. श्लोक इथे जरा तुझे कपडे दाखव फेस्टिवलचे. आणि एक सगळ्यांच्या फॅमिलीमध्ये एक मेंबर असतो तो हा सगळीकडे जिथे जाऊ काही असू दे तिथे हेच घालतात. वेदांतला आता थंडाई आणायला सांगितली आहे, तुम्हाला हाफ रोड आणून देतोय. थंडाई दाखव आपली उद्याची. आज आहे धुळीवंदन. तर मला त्याच्यावर एक किस्सा आठवतोय. माझी एक मैत्रीण आहे श्रुती म्हणून, ती दिसली तुम्हाला काही दिवसातच आपल्या ब्लॉगमध्ये परत येईल ती. तर आम्ही दोघींनी म्हणजे लास्ट इयर असेल तो होळीच्या वेळेस आम्हाला दोघींना असं वाटलेलं एस्थेटिक फोटोज एकदम मस्त येतील आमची. आम्ही काही कॅमेरामध्ये बघितलंच नव्हतं. आम्ही असे डायरेक्ट खेळतोय आणि नंतर मग फोटो पण काढले. तोपर्यंत पण आम्हाला माहीत नव्हतं की आमचे म्हणजे फोटो कसे आहेत. आणि नंतर मग आरामात बसलो आणि जेव्हा फोटो बघितले, अरे बापरे, मी इथे तुम्हाला फोटो दाखवे ना, मी एकदम कॉमेडी दिसत होतो. म्हणजे ते एस्थेटिकसारखं काहीच नव्हतं. तुम्हाला असं बँडचा वगैरे आवाज येईल, ते खालते तर ते सुरू होतं आहे. सो मजा येईल. मग आता पहिले श्रेया कनिष्का आय गेस येत आहेत, मग त्यांच्याबद्दल जरा वेळ खेळू, मग बाकीचे सगळे येतील आणि मग बिर्याणी पार्टी करू आपण. चलो, बट फर्स्ट थिंग हॅपी होली. तर मी जागा देते बघ, कुर्ता तर दाखवत होती, ते लगेच कमेंट करतील ना की व्हाईट कुर्ता घालून जाते. किती जुना आहे कुर्ता? 3 वर्ष ना? 3 वर्षापूर्वीचा. तर काय मी घातलेला आहे. मी आज 100 रुपयाला आणलेला आणि टाकून देणार होती पहिल्याच वर्षात. तर हिनी 100 रुपयाचं असलं तरी काय झालं, मग धुवून काढला हिनी लगेच आल्यात टाकून बिकून, आणि तसंच 3 वर्ष आल्यात टाकून काढला. तर ती बोल परत तेच करेल मला तरी वाटतंय. बाय एव्हरीबडी अँड हॅपी होली.
असं वाटतंय दहावी यायची बिचारी व्ह्यूज ते काय वाटतंय का तुला? माझ्या घरासमोर होळी खेळतात आणि मी घरी अभ्यास इथे हिचं घर आहे आणि इथे ही होळी आहे. एकदम पुढे कडकडीत. वाटते. वेदांत राजपाल यादव आहे आमचा हा राजपाल यादव. बोल ही बघा नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो वृंदावन सोसायटीमध्ये मयूर राणीच्या सोसायटीमध्ये आलेलो आहोत आपण. आणि आमच्यासोबत 2 नवीन गेस्ट पण आहेत, एक ऋषभ क्षीरसागर आणि एक प्रथमेश शेडगे. यांच्यामुळे लेट झालेला आहे, यांना घरी जाऊन गेम झोपलेलो. आजच्या ब्लॉग मध्ये वेदांत पण लेट नाही आणि मयुरी पण लेट नाही. प्रथमेश समस्व आहे. मी आहे वेदांत खानविलकरांच्या जागी. तर आपण आज आलेलो आहोत इथं थंडाई आणि स्वीट्स कॉर्नर, जिथं फुकट भेटतं तिथं प्रकट मित्रमंडळ. पण आम्ही कृष्णामधून घेऊन पण आलेलो स्वतःचं, कळलं ना? यार हे मी सांगणार होतो हे कट. माझा सवंगडी माननीय श्री ऋषभ श्री IT इंडस्ट्रीतले लेजंड जय झंड ऋषभ. अरे याला कधी पण सुचते. प्रथमेश कर, त्याच्या सोबत कर. प्रथमेश तर भारी होता. चला आता जाऊया तिकडे जाऊया. ट्रान्झिशन राहिलं ना, जाऊ दे आता खाऊया. बघ किती गपचूप खात आहेत बघ ना. प्रथमेश तर काय बोलतच नाही आहे, त्याचा फोनचा प्रॉब्लेम झालाय का. 4 वर्षापूर्वी 26,000चा फोन आणि बोलतो मी गरीब आहे. संपता संपत नाहीये बिर्याणी, अनलिमिटेड होत चालली अशी वाटते. माझं फुगलंय पोट. घरी पोहोचलाच आहे ऑलरेडी चेहऱ्यावरून. असा थंडाईने जरा नशा चढलेला आहे आम्हाला. फिजिकली ते मेंटली झोपायचे.